नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील। फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर होणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी 8व्या वेतन आयोगाबाबत मोठा निर्णय होऊ शकतो। 8वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी ही कर्मचाऱ्यांकडून सातत्याने केली जात आहे, परंतु सध्या तरी 8वा वेतन आयोग लागू करण्याबाबत कोणताही विचार केला नसल्याचे सांगितले आहे। मात्र आता फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या बजेटनंतर हा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अर्थ मंत्रालयाने अद्याप बजेट आणि 8व्या वेतन आयोगाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही। 1 फेब्रुवारीला बजेट जाहीर केले जाणार आहे। 6 जानेवारीला ट्रेड युनियनसोबत अर्थमंत्री यांची बैठक झाली। यामध्ये बजेटबाबत काही विषयांवर चर्चा झाली। मागच्या महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी माननीय प्रधानमंत्री यांना पत्र लिहून नवीन वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती। त्यांनी या पत्रात महागाई भत्त्याच्या दरात वाढ करण्याची सुद्धा मागणी केली। त्याचबाबत 8वा वेतन आयोग लागू करण्यास उशीर होऊ नये अशी सुद्धा मागणी केली। मागच्या महिन्यात वित्त मंत्रालयाने सांगितले की अद्याप 8व्या वेतन आयोगावर कोणताही प्रस्ताव ठेवा नाही। सध्या सरकार याबाबत कोणताही विचार करणार नाही। सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार पगार मिळत आहे। 2016 पासून हा आयोग लागू करण्यात आला होता। त्यानंतर 10 वर्षांचा म्हणजे पुढच्या वर्षी 8वा वेतन आयोग लागू करू शकतात। सरकारने 8व्या वेतन आयोगावर माहिती दिलेली नाही। रिपोर्टनुसार नवीन आयोगानुसार सॅलरीनुसार महागाई भत्ता दिला जातो। जर सरकारने 2.86 फिटमेंट फॅक्टरला मंजुरी दिली तर कर्मचाऱ्यांना वेतन हे 18,000 51,480 रुपये होईल। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।